महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वी महानमंगल आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे रवाना झाले. महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज निघाले. प्रतापगड, हो तोच प्रतापगड जिथं महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. प्रतापगडचा रणसंग्राम म्हणजे अफजल खानावरचा केवळ विजय नव्हे, तर तो इथल्या रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. इथूनच रयतेला विश्वास आला, हो आपण राज्य उभा करू शकतो. अफजल खान मारल्यावरच महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं मंदिर उभा केलं. त्या मूर्तीची आई भवानीच्या प्रतिष्ठापना होती. महाराज जातीनं पालखीत ठेवलेल्या मूर्तीला घेऊन निघाले होते. पालखी मंदिरासमोर आली आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात काही लोक उभा होते. ते कोपऱ्यातूनच आई भवानीला नमस्कार करत होते. महाराजांना काही कळेना. त्यांनी विचारलं, पकड जाती 12 बुटीदार सारी सारी. हा सामाजिक न्यायाचं ते राज्य. महाराज रायगडावर परतले. रायगडावर देशोदेशीचे सगळे निमंत्रित गोळा होऊ लागलेले. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडे, फ्रेंच, गोवेकर, टोपीकर, भागानगरकर, विजापूरकर हे सगळे रायगडावर दाखल झालेले. आणि महाराजांच्या जिवलग सोबत्यांची तर कोण धांदल उडालेली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, मदारी मेहतर, हिरोजी फर्जन, नागोजी जेठे, कोण 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 धावपळ त्यांची. पण त्याच वेळी कुणीतरी सुट्टी म्हणायचा, स्वराज्यासाठी लढणारे वीर बाजी पासलकरांचे असायला हवे होते. ते कान्होजी जेठे नाईक देशमुख. कुणीतरी सांगायचं, आमचे तानाजी असायला हवे होते.